कमला एकादशी म्हणजेच पद्मिनी एकादशी ही अधिक मासात पुरुषोत्तम मासात येणारी अत्यंत पवित्र तिथी आहे। हे व्रत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असून यामुळे सर्व पापे नष्ट होतात आणि घरात धन ऐश्वर्य नांदते। या एकादशीची कथा पुढील प्रमाणे। पौराणिक कथेनुसार एकदा धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला अधिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीच्या व्रताबद्दल विचारले, तेव्हा श्रीकृष्णाने ही कथा सांगितली। प्राचीन काळी माहिष्मती नगरीवर कार्तवीर्य नावाचा प्रतापी राजा राज्य करीत होता। त्याला अनेक राण्या होत्या, त्यापैकी पद्मिनी नावाची एक अत्यंत रूपवान आणि धार्मिक राणी होती। राजाला सर्व सुख होते, पण त्याला कोणताही वारसदार म्हणजेच पुत्र नसल्यामुळे तो अत्यंत दुःखी असायचा। राजाने अनेक उपाय करून पाहिले, पण काहीही उपयोग झाला नाही। राजाच्या दुःखाचे निवारण करण्यासाठी राणी पद्मिनीने देवी अनुसूयेच्या म्हणजेच ऋषी अत्रींची पत्नी आश्रमात जाऊन तिचे मार्गदर्शन मागितले। तेव्हा देवी अनुसूयेने तिला अधिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी, जी कमला किंवा पद्मिनी एकादशी म्हणून ओळखली जाते, ही करण्याचं व्रत सांगितलं। देवीच्या सांगण्यावरून राणी पद्मिनीने पूर्ण श्रद्धेने कमला एकादशीचे व्रत केले। भगवान विष्णूची विधिवत पूजा केली आणि उपवास केला। व्रताच्या प्रभावाने प्रसन्न होऊन भगवान विष्णू प्रकट झाले आणि राणीला वरदान मागण्यास सांगितले। राणीने आपल्या पतीसाठी पराक्रमी आणि अमर पुत्राचे वरदान मागितले। भगवान विष्णूंच्या कृपेने तिला कार्तवीर्य अर्जुन नावाचा अत्यंत शक्तिशाली आणि तेजस्वी पुत्र प्राप्त झाला। या एकादशीचे महत्त्व: कमला एकादशीच्या व्रतामुळे मनुष्याचे दारिद्र्य दूर होते, सुख समृद्धी लाभते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो। अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमला एकादशीबद्दल अजून माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चॅनल चेक करा। रामकृष्ण हरी।